आता ऑगस्ट महिना झाला समजा नाही का, सप्टेंबर सुरू झाला हो, म्हणजे 3 महिन्याचं व्याज तर आपलं पक्क झालं हो. आता मला वाटते सगळा हिशोब काढून ठेवा लागो नाही का. आता सोयाबीन काय 1 महिन्याने येते तर हो. आता याची अजबरावची 3 किस्त आहेत नाही का हो, 1 लाखावाली, 25 वाली आणि 50 वाली. माऊलीचे आहे तर 25, 50, 15. अजून काशीनाथचे 10 अरले, कारण यांना दिलेच नाही वाटते काशीनाथनं नाही का हो. आता झुमऱ्याच्या सासऱ्याची 25ची पहिली कलम, दुसरी 25ची, पहिली 5% दुसरी 7%. हो सांगा आता यानं अजून आणून नाही दिले पैसे कानं. आता हिशोब सुरू आहे म्हणा बाबा का बहुतेक व्याजाचा होय का चक्कीचा होय. नाही बाबा काय चक्कीच्या उधारे पाहू राहिले का काय म्हणलं. तर हे व्याजाचे किती झाले काय झाले दर महिन्याचा आपला हिशोब काढून ठेवून द्या लागते पुढे. इतके झाले बा तुझ्या इकडे, नाही तर मग कसं आकडा सांगायला माणसाले बसा लागते मग पाय करत हो. आता मी काय म्हणतो लेकाचं हो, आपलं हे झुंबरच नाही का त्याचा सासरा हो मुंगावर पैसे देणार होता हो. लेकानं अजून पैसे नाही दिले लेकानं हो. आता लोक मुंग निघायचे राहिले का, सगळ्या लोकांचे तर मुंग जवळपास निघाले सारखे हो. मला वाटते लेकाचं काहीतरी घनचक करतं नाही म्हणा माय हा. झुंबऱ्याला जा लागून भेटायला मला आता. जसं तर लवकर जा म्हणलं. ते झुंबरची आई आपल्या मारतीच्या घरी दिसली होती बा मला आता हो. मी मारती इथून आलो तर जसं जा म्हणलं झुंबऱ्या घरीच आहे एकटा. असे ना असले तर ते काय तिला भेटतो का म्हणलं मी. आपले काय हक्काचे पैसे आहे का हरामाचे पैसे आहे का. मग व्याजाने दिलेल्या बोली करून नाही लिहू नाही इथं. मग आता येतो भेटून त्या झुमऱ्याले हो. त्याला म्हणतो ते सासऱ्याला फोन लावा मुंगावर पैसे देऊ राहिला आता 25,000 रुपये, अजूनही 25 नेले सोयाबीनवर द्यासाठी. कमीत कमी हे मुंगावरचे 25 तर दे बाबा व्याजासहित हो. आता याचा हिशोब काढला मी त्याला दाखवून देतो इतके पैसे आहे भाऊ, लाव फोन. बाबा लवकर जाऊ, नाही तर मग तिकडे मुंग इकलाय असा तर आपल्याला माहिती नाही हा. बसलो आपण वाट पाहत हो. जा मग पाहते झुंबरला फोन करायला. राहिला म्हणा पुढं हो ना, लाल डायरी घेऊन. आता हे काय वसूल आहे का म्हणा चक्की गिक्कीची. अरे काय कंदिला भाऊजी काय वसूल आहे वाटते नाही हो. काय चक्कीवाल्याची बिल थकली वाटते नाही, आला का बिल. काय सोडणं बा, ती तर अलगच आहे, ती राहू दे. पण हे माय राजा लोक काही खरंच म्हणलं हे पा हो. सुद्याला धारेच गुन्हे राहिले लोक हो ना. आपण अडी अडचणीला कामी पडा, पण लोक काही बोलले तसे करत नाही राजा हो. आपण कसं आपल्या अंगावर कर्ज असलं काही माणूस काळजीनं पैसे असं वाटते बा लवकर नेऊन द्या हो. पण लोकांना काळजीच नाही राजा, अजिबात काळजी राहिलं नाही लोकायले. जमानाच तसा झाला. लोक काम पडलं घे बा, लोण्या तुपाची होती तर हो. नाही तर मग बा सरकी व्हायला काही मागं पुढे पाहत नाही तर मग काय काऊन कायचे कोणाच्याकडे आहे म्हणलं, कोणाच्याकडे अटकले पैसे. हे व्याजाचे पैसे नाही तरी आपण आता लोकांना वाटतो का नाही अडी अडचणीले पिका पाण्याले आता खताले फवारायले आपण नाही लोकांना वाटलेले पैसे आता हा. फक्त कसं आहे बाकीच्या याचं असं म्हणणं होतं की सोयाबीनवर देतो बा आपण, त्याला काही म्हणतही नाही हा. सोयाबीन आल्यावरच द्या काही विषय नाही. पण हे आता जे झुंबर आहे हो त्यानं त्याच्या सासऱ्याले मुंगावर पैसे नेले होते बा. मुंग निघाला की पैसे देतो बा हा. आता मुंग आता खरंच आता चालू नाही का, लोकांचे तोडणं सुरू आहे, कोणी इकाले आणून राहिले हा. याचा मुंग तोडणं झालाच नसेल का हा. यानं फोन तरी केला का आता मुंग निघाला की आणतो बा का काही हा. गोष्टही नाही त्याची. मुंगाचं काय चालू आहे ना, मुंग तोडणं सुरू असं झाला नसन द्यायचा व्हाता असं. कायचं खरं आहे राजा, निघाला असं तर कायले सांगते ते हो. लोक म्हणजे काळजीच नाही ना लोकायले. मग वा व्याज वाढून राहिलं फटकन देऊन दिले मोकळे केले हो. आता शेवटी त्याला म्हणतो बा फोन लावून काय इच्छा नाही का हो. पहा आता तुम्ही ते फोन लावा, नाही तिकडे मार्केटात विकलाय असं जण आपल्याला काय माहीत व्हायचं हा. जा तुम्ही जरा काळजीनं पैसे वसूल करा, कारण की पैसे वसूल करणे काही सोपं काम नाही बरं हो. द्याच्या वक्ती काही नाही वाटत, पण ते काळाच्या वक्ती मोठं भारी जाते बरं. ते पैसे कोण सोडते रे, पैसे तर रुपया नाही सोडत मी. मग जितकं व्याज होईल एका दिवसाचं व्याज घेतो मी. मग काय काय फुकटाच आहे का हरा माझे पैसे का माहिती का जी आता जातो म्हणलं त्याला म्हणलं फोन लावून सांग काय तो पैशाचं. ते तर आहेच म्हणा. ते सोयाबीनचे पाहिजे बरं हो. कुठं कुठं पाणी जास्त झालं तर काय आहे काय नाही अजबरावचं बी हा. पराठी गिराठी कशी आहे काय नाही त्याची पोझिशन पाहून या हा. 1-1.5 लाख आहे त्याची इकडे बरे दिसते मला ना. त्यानं तर बुजबुज केलं. मग काय तर 1,75,000 रुपये नेला त्यानं. मग काय तर आता याचं व्याज 5%, 7% नाही काही रकमा. मग आता मध्येच तर काळजी वाटू राहिली आली पिकते किती मध्ये देते किती. पण पाहू ना आता काय होते काय नाही हो. पहिले आता याचं निपटतो मी, नंतर त्याचं पाहू हो. अजून बाकीचे लोक आहेत, काशी आहे, बबण्याची इकडे आहेत, आलूपोंग्याची इकडे आहे, माऊलीची इकडे आहे, असे बरेच आहेत कॅन्डिडेट आपले 15 लोक आहेत समजा. बरं चला येतो मी हा. पाहतो आता काय मुंगाचं आलं का पाहतो मग. बसा ना बसा बारीकडे घेता का काही. आता चहाचं तर काही जमणार नाही, आता बाहेर गेल्या बाहेर हो. आता आरती गिरती झाल्यावर आता तिकडे कुठं बसल्या काय यायचेच आहे. बरं पाणी आणू का म्हणलं. नाही काही पाणी नाही पाहिजे ना चहा नाही पाहिजे. फक्त मी काय म्हणतो महत्वाचं आपलं ते पैशाचं म्हणलं काही जरासं काही डोक्यात आहे का नाही तुया हा. तुझ्या सासरेबानं जे पैसे नेले का नाही 25,000 रुपयाची पहिली कलम आहे आणि दुसरी समजा 25,000ची नेली तुला तर म्हणलं 50,000 रुपये आहे तर मुंगावर तुम्ही 25,000चं व्याजन रक्कम देणार होते हा. त्याचं काय झालं काय नाही जरा विचारपूस करा म्हणलं हो. ते आपल्या मुगावरचे का देऊ ना बा. आता कधी काय फोन चालले का काय असं अजून. असं नका करू तुम्ही. निरा हात वगैरे करायला नाही जमत नाही. एखादा फोन लावा काढला असं मग तर पैसे आणून द्या म्हणा. नाही तर तिकडे इकून वाकून मोकळे व्हायचे मी बसत आपला हा. येते बा हा. म्हणलं जरासं कसं त्याला सांग जरा फोन करू काढला का म्हणा मग घेईन चौकशी तर कर कमीत कमी. अरे तुम्ही गरीबीच्या काळजी करता. पैसे कुठं नाही जात ना. पैसे का बुडणार आहे का आपले सासरे बघा तुम्हाला वाटू राहिले देते म्हणून. आता काय 25,000 समजा आपली पहिली कलम नाही का. त्याला किती महिने झाले, दुसरे याला किती महिने झाले. पाय ना तुले कसं मी दाखवतो आता. मी डायरी सांगली सांग हो. तुला हिशोबच सांगतो ना किती झाले काय झाले, म्हणजे त्याला आकडे सांगायला बरं होती. 1 मिनिट हो. थांब तुला दाखवतो त्याचा 5 नंबर काढू दे मध्ये 1 मिनिट.
आता पाय आता कसं आहे, आपला हिशोब जर पाहिला तर आपण पहिली कलम जी नेली होती ते जून महिन्यात नेली होती. किती रुपये? 25,000 रुपये. तर त्याचं व्याज झालं 3 महिने झाले आता कंप्लीट 5% व्याज आहे. तर एका महिन्याचं 1250 रुपये, 3 महिन्याचं 3750 रुपये. 3750 आणि 25,000 किती झाले? 28,750 रुपये. तर इतकं पहिल्या कलमचं व्याज झालेलं आहे आतापर्यंत. दुसरी कलम सोयाबीनवर देतो म्हणून 25,000 रुपये तर 15 जुलैला नेलेली आहे. तर त्याचं 1.5 महिना झाला पूर्ण. तर 1.5 महिन्याचं त्याचं व्याज झालं 2625 रुपये. अशी त्याची बेरीज होते 27,625. म्हणजे पहिली कलम आणि दुसरी कलम दोघांची बेरीज होते 56,375. तर त्या बाकीचं तर काही आपल्याला घेणं नाही. फक्त तू पहिली कलम जी आहे 25,000ची त्याचे झाले 28,750 रुपये त्या सासऱ्याला मागून घे. मुंगावर देतो म्हणे. बरं 28,000 झाले का 25चे? 3 महिन्यात भोगायचे? नाही बाबा 28,750 रुपये. तेच म्हणलं, तेच तर नफा असते राजा, तेच सोडता का बा. तर पाय मग आता फोन लावून दे त्याला म्हणा, एक कलम तरी नील करा म्हणा, बाकी दुसरी कलम सोयाबीनवर द्या म्हणा. बरं 1 मिनिट आता फोन लावता. थांबा 1 मिनिट. काय जवळ भावाचा फोन आहे आता, काय म्हणते काय सांगावं. राम 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 म्हणलं. बोला ना जवळ बुवा, बोला बोला. राम 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 राम. काय म्हणते बाबाजी, पीक पाणी काय, पाऊस पाणी म्हणते तुमच्या इकडे? बरं आहे. अरे काय लय झालं हो पाणी. मग काय तर तुमच्याकडे काय म्हणते? पाणी राहू दे ना, पहिले मुंगाचं विचारणार रे बा, ते जाऊ दे ना तिकडे, पहिले व्याजच सांग म्हणा काय तर. हे बाकीचं राहू दे. हो ना, विषय काढायला लागतं. हो नाही पाणी तर जास्तच आहे, सगळीकडे जास्त आहे. पण नाही बाबाजी म्हणलं, ते आपलं 1 लाखाचं मुगाचे जे आपण बोलीवर आपण पैसे आणले होते का नाही, 25,000 रुपयाची किस्त. तर ते जरासं कसं आपल्याला कधी बाबाजीला द्या लागलं ना. ते कसे आता चक्रावर राहिले, 2-3 घेऊ आलेत ते. आता सध्या घरी झालेले आहेत. तर म्हटलं ते पैशाचं कसं काय काढला का मग तुमचा? सांगा आता, द्या बरं फोन द्या बरं ते. फोन द्या. नमस्कार नमस्कार. तर मी काय म्हणतो पाहुणे बा, आपलं पैशाचं 3 महिने होऊन गेले ना. कसं आहे, 2-2.5 महिन्यात आपलं मुगाचं जिकडे तिकडे होती. म्हणलं लोक इकून राहिले, सऱ्याची मुंग काढणं झाले. म्हणलं बा काय आणून नाही दिले तुम्ही अजून? अरे आता लोकांचा झाला असं म्हणा, पण आपलं वावरातच आहे ना अजून, मग उभाच आहे ना. मग काय मग का आपण काय तोडला का काढला काहीच नाही अजून. काढाचंच आहे ना, वावरात नाही पाय नाही टाकलं जातं, इतकं पाणी होतं ना. आता बरं आहे म्हणा, पण आता या 2-4 दिवसाच्या आधी वावरात जाणं मुश्किल होतं. मग काय तर मजुरी नाही सापडी. आपले अजून काढलाच नाही का? सांगा राजा. मग काही आता काढा लागत होता ना. काय राजा, ते कसं मग अजून नाही काढला म्हणता? अरे आता मजूरच नाही ना. ज्यावेळेस चालेल त्यावेळेस मजूर नाही सापडी. सगळं मजूर डिकलं जिकडे तिकडे. पण आता हे पाण्याच्या नाही चाललं, 8 दिवस झाले. तर आता तोडतो म्हणा मी. झालं तर आता बहुतेक आता मजूर सापडलं की बस तोडूनच टाकतो. बाबा याचं मोठं लयच कठीण काम दिसू राहिलं नाही का? मजूर पाहिन मी, तोडीन मी, काय काही करून तर करू बाई. अरे म्हणलं अशा होत असते का राजा? आतापर्यंत तुम्ही तोडून मोकळा करून इकवा करून मोकळं व्हायला पाहिजे ना, काळजी असली पाहिजे ना राजा. तुम्ही असं कसं काय करून राहिला राजा कामं? आता काय एकटा माणूस काय काय करणार आहे सांगा ना. मजुराच्या भरोश्यावर काम आहे आपलं. 1 एकर मुंग आहे माया. असं काही असा कमजोर मुंग नाही काही. मग असा चांगला म्हणजे लटपट आलेला मुंग आहे आपला. मग तुमचे पैसे काय 25,000 किती झाले तुमचे सगळे? सगळे म्हणजे आता हिशोब सांगितला नाही यायला. 28,750 रुपये तुमची पहिल्या कलमचं झालं मुगावर देणाऱ्या, आणि दुसरं सोयाबीनचे बी 27,000च्या वर गेले. मग काय तर ते राहिलं. आता कमीत कमी हे तरी देसान म्हणलं बा. तुम्ही हे बा अर्जंटमध्ये काहीतरी करा बा, कसं तरी करा. कसं म्हणजे आता मी काय फाशी घेऊ का? तुम्हाला सांगितलं ना, मजूर सापडलं की मी ते मुंग तोडतो. आता 8 दिवस झाले मी वावरातच गेलो नाही. आता मी पहिले मजूर पाहतो, नंतर मी वावरात जातो. ए बाबा घालते धुऱ्यावरच नाही वाटते आपल्याला. हे बा तुम्ही असं करा, मजूर नाही सापडू राहिला का तुम्हाला? उद्या सापडन का मग? सापडन का म्हणलं? आता पाहतो बुवा. आता ते का आपल्या हाती आहे का सांगा बा तुम्ही. मजुराचं आलं तर ठीक. नाही झाकट पाड्या दिसते मला नाही का? ना आपल्याला गोत्यात आणून अशा नाही. हे बा तुम्ही काय करा, तुमच्या गावात मजूर नाही सापडत ना. मी आणतो मजूर. मी आणतो म्हणलं. फक्त उद्या मग तुम्ही तयारीत राहता. कारण की तुम्ही काही आता म्हणजे असं जर करसाल तर कशाने होणार आहे? मग तर लय सोन्याहून पिवळं द्या ना मजूर पाठवून. 5-7 मजूर पाठवा. एका दिवशी तोडणं होते. पण आपलं वाहू घातला मशीननं काढला की बस 2-4 दिवसात तुमचे पैसे मोकळे. आपल्यालाच करावं लागते, काय करायचं नाही का? ना हे तर एखादा मुंगई मातीत घालायचा आणि त्याच्याबरोबर आपल्याला सगळं मातीत घालायचं. हे बा असं करतो मी. मजूर आता पाहतो आमच्या रामपूरचा. उद्या कोणत्या हालतीत मी 5-7 मजूर घेऊन येतो आणि आपलं जिकडे तिकडे करून टाका मग. हो चालते बिलकुल. काही हरकत नाही. द्या पाठवून उद्या. वांधा नाही. चालते मग द्या उद्या पाठवून. ठीक आहे मग ठेवतो फोन. एक मिनिट मी काय म्हणतो पाहुणे बा. तर उद्या मी समजा 5-7 बाया पाठवतो आणि समजा याटो पाठवावं लागेल. तर मला त्याचं भाडं थोडं समजा मजुरी तुमच्या इकडे लागेल बरं. नाही तर मग समजा तुम्हीच पाठवलं आणि तुम्हीच द्या. तिथं मग पैसे देऊन द्या म्हणलं त्याचे. अरे आता मी का देणार नाही का सांगा बा. आता हे का नवायचीच गोष्ट झाली. मावारातलं मुंग तोडणं म्हटल्यावर मलाच द्या लागेल ना पैसे. देतो मी. काही हरकत नाही. चालते. या तुम्ही घेऊन या मजूर. फक्त लवकर या. म्हणजे कसं झालं पाहिजे दिवसभरात. मग माणूस जरासा वाव चिव घालते, आपलं मशीनरी काढून घेते पटकन, मोकळे जिकडे तिकडे. तो अपेक्षा तर मध्ये काळजी आहे आता. हो ना तेच आहेच म्हणा. बिलकुल उद्या सकाळीच पाठवतो. काही उशीर नाही. 8 वाजता वावरात येऊन जातील त्या. ठीक आहे ठेवतो मग फोन. ठीक आहे.
आता ज्या कठीण काम आहे नाही का, लोक म्हणा हात जोडा पाय बरं सासरे बाज काय किती निष्काळजी माणूस आहे बिंदास. काही ते मुंग काढायची काळजी नाही, वावरात नाही गेलो म्हणते 8 दिवस मी, सांगा आता. मुंग काढायला नव्हतं पाहिजे आतापर्यंत. आता कसं काय, आता उद्या मजूर पाहा लागेल बा. आणि काय कसं काय करा तो करा, आता एखादा याटो गिटो आपल्यालाच करावं लागणार आता. हो ना, पाणी पावसाच्या होते, तुम्ही टेन्शन नका घेत जाऊ. मग आहे ना वावरात मूग आहे ना, मग कुठं झाले तुमचे पैसे? मग तुमचे 28,750 आहे ना, टेन्शन नका घेऊ. उद्या मजुरीचे पैसे ते देतो म्हणते, आणि काही विषय नाही. फक्त आता एखादा याटो पा, हो याटो पा, आणि मजुराचं कसं आई आले की मी बोलून घेतो. हो ना आता काळजीच लागली मग मग पैसे काढेल. हो बरोबर, चाल बा येतो मग मी. हो याटोचे पाहा लागेल ना. हो चला पाहू, मजुराचे पाहून याटोचे पाहू. बाबा योगच चांगले म्हणलं ग. आता तुम्ही हे बा वाटच पाहू राहिलो होतो, तर म्हणलं हे बा आपले झुंबरचे जे मामा आहेत काही, हो समजा बाईचे बाबा, हो तर त्याचा फोन आला होता. हो तर ते म्हणे कसं मुंग तोडायला बायाच नाही सापडून राहिल्या म्हणे. मग आता कसं लवकर काढणं महत्वाचं आहे म्हणे. तर उद्या 5-6 बाया, हो जर असं तर पहा म्हणलं याटो गिटो भलं मी पाहतो, ते सांगून देतो एक परी माऊलीले. हो तर म्हणलं भेटेल का उद्या मग समजा. अच्छा, म्हणजे बाबा आला होता फोन माझ्या, असं असं हो का? मग नाही म्हणलं आते बाई कसं करा. मी तर काही जात नाही बाबा. हो आता माय कसं आहे, मी काही आता येवायचे का काय मुंग तोडायला जाऊ का? हा एक तर उद्याचा शुक्रवार, परवा शनिवारी गणपती उठते. उद्या आता बाय येईन तर येईन बा, मला तर काही गॅरंटी वाटत नाही बाय येईन म्हणून. पण ते मूग काढणं अर्जंट आहे म्हणते, बाया काही सापडून नाही राहिल्या होते तिथं. म्हणून म्हटलं जरासं पाहिलं कोणी येत असं तर. तशी आपली बुद्धी येते समजा. हो तुम्ही मला सांगता. हो मग आता आमच्या घरची बाई, हो बाकीच्या अजून समजा 5-6 जरी असल्या, 7 बाया असल्या तरी चालते. हो ना, पण मग आता हे गणपतीचं कसं म्हणलं मग, त्याला तिकडे आता इथं म्हणजे गवनीसनं हे ते आता काम आहेत ना. हो ना, उद्या शुक्रवारच आहे की नाही, उद्या एका दिवसात नील होऊन जाते ते. आणि संध्याकाळी आले की शनिवार दिवस पुरा त्यालाच आहे ना. मग काय तर काही राहिलेल्या बाया नाहीत का गावात? आपल्याला काय सगळ्या बाया थोडी न्यायच्या, 5-7 बाया. तेवढं पाहा तुम्ही. आपलं शिवलाच्या घरची बाई हे ते बबनराव, याच्या घरच्या बायाला सांगून द्या तुम्ही. हो ते येते हो त्याला सांगू मग. बरोबर, मग याटोचं पहा, याटो सोय लावा तुम्ही. 5-6 बाया कवर करतो मी मग. याटो पाहून घ्या, उद्या सकाळी जा. बस झालं मग कामच झालं. आता मी माऊलीत भेटून घेतो याटोसाठी, आणि 8 वाजता बायला म्हणा मा घरापाशी येऊन जा म्हणा. तिथून मग चालले जाऊ. बरोबर करतो मी फोन आपल्या शिवलालच्या घरच्या बाईले, करून टाकते ते 5-6 बायाचा. ठीक आहे, ओके. पैसे मागायला आला का बा आता बसून. हा बोला कंदिला पाहिजे काय होतं कुकडे बा. काय तर या नसता ताप झाला डोक्याला. मग काय तर पैसे वाटा त्याच्या भोवती फिरा. मग निरा घराभोवती हिंडाच्या पाय आहे ना. हो ना, ते मुंगावर देतो म्हणे का नाही, तो एक गोष्ट झुंबरचा सासरा अजून दिलं नाही तर. हो शेवटी आता अजून वावरातच मुंग तसाच आहे म्हणते. ना आता हे मजूर मध्ये पाठवा लागल, आणि आता ते काढून घ्या लागल. सांगा किती आपत आहे. अशी परिस्थिती आली म्हणून म्हणलं बस चला आता तुझ्या याटो सांगा. आता बाया 5-6 बाया सांगितलेल्या आहे ना, तर म्हणलं उद्या स्पेशलमध्ये त्याच्या घरी घेऊन जाय, आणि संध्याकाळी समजा वापस समजा काय भाडा द्या असते समजा ते देतेच मग. झुंबरच्या सासऱ्याच्या घरी नाही का? असं असं हो का? बरं जाऊ ना मग, काय हरकत आहे. पण भाड्याचं बा कसं आहे, भाड्याचं आपण तुम्ही सांगितलं तुम्हाला मागेन. हो पुढच्याचं कसं आपण काही गॅरंटी घेत नाही. हो आता ते कसं आता देते नाही देत नाही, बोललो ना मी त्या संग. मला याटोचे त्याचे पैसे देतो बा. हो म्हणे ते, हो म्हणे ना. हो त्याचा काही विषय नाही. तसेही म्हणलं तो आईकडे जे कलम आहेत, हो त्याचंही जरासं लवकर कवर कर गड्या तू. हो तो आईकडे बरेच आहे ना. 25,000 रुपये पहिली किस्त आहे, दुसरी 50 आहे, तिसरी 15 आहे. आता तुझ्या घराचं बांधकाम झालं, पण आता हे बाकीचे मग आता ते द्या लागत नाही पैसे. सोयाबीनवर म्हणे तू. होईल ना म्हणलं ॲडजस्ट. ते सोयाबीनवर खडकू ठेवत नाही तुमचा. मग व्याज असेल पैसे घ्या, काही विषय नाही ना. तुझी गॅरंटी आहे रे मध्ये, तुझ्या विषयी नाही. पण ही आपला बबन्या काशाला तो गॅरंटी घेतली त्याची 10,000ची, त्याची आली नाही अजून ना. तेही देते सगळे, ते देत नाही तर काय झालं मग. सगळं सोयाबीनवर सांगितलं तुम्हाला आता. ए बापाला का यायची 10,000 रुपये, माय 20,000 रुपये काशीनाथ भोवती इकडे. बापाला का सोयाबीनच्या वक्ती बरोबर ध्यान ठेवा लागत नाही का? पटकन आपले मागून घ्यायला लागेल यायच्या आधी. बरं या मग आता कंदिला बस तुम्ही. हो काही वांधा नाही. उद्या मग किती वाजता? 8 वाजता येऊ का मग? हो बिलकुल 8 वाजता. हो 8 वाजता तू आपल्या घरापुढे याटो घेऊन येतो, बाया येऊन जाते तिथं. आपले निघाले की निघाले मग. हो काही वांधा नाही. बरोबर ठीक आहे ना. हो फक्त म्हणलं मी मजूर पोहोचून देईन तिथून, मग मी कसं 2-3 ट्रिपा होते माया. नंतर 5 वाजता मजुराचं काम झालं की वापस येईन. हो बस ओके चालते ना. मी येऊ राहिलो ना संग, काही विषय नाही. हो आपल्याला पुरा मग तोडूनच देणार आहे त्याला, आणि पैसे वसूल करणार आपले. हो ठीक आहे मग चल येतो मग. हॅलो. हां कोण बोलते? हॅलो. आता मीच बोलतो म्हणलं कंदिला पाहिजे रामपूरवरून. ते मजूर पाठवायचे होते म्हणता ना उद्या, ते आपलं मुंग तोडासाठी. तर म्हणलं मग पाठवू का म्हणलं. आता हे याटो गिटो सगळं आहे, बाया गे आलेले आहे म्हणलं इथं. निघतो म्हणलं मग आम्ही. हो 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 ते रात्री फोन आला तुमचा नाही का? आहे का मग मजूर सापडलं नाही? काय करायचे हो, धरून बांधून त्याला म्हणलं बा चला बा कसे बी करून तेवढा मुंग काढून द्या म्हणलं. हो तर आता कसं तरी त्यानं हो म्हटलं. हो काहून की आमची तर आता गणपती आता शनिवारी उठते, तर पंक्तीची तयारी करावी लागते ना. आणि रविवारी आहे लकी ड्रॉ. त्याच्यानं आमच्या गावात कसं लय धामधूम आहे सध्या. हो लकी ड्रॉच्यानं कसं म्हणजे सगळेजण म्हणजे चिनभिन आहेत सगळे. चिनभिन काय लागते बा काय नाही. कोणी सगून पाहू राहिलं, कोणी काही पाहू राहिलं. काय लागते बा काय नाही. हो असं तसं चालू आहे आमच्या गावातनी. पण आता शेवटी मी यायले तयार केलं तर येतो म्हणते. फक्त म्हणलं मजुरीचंच सांगू राहिलं तुम्हाला. आपलं 500 रुपये रोज लागेल म्हणलं त्याला. हो 500 रुपये. हो 500 रुपये नाही हो. 500 रुपये रोज कुठं आहे हो? काय राजा बोलतं. इतका रोज असते का? एवढा रोज नाही म्हणा बा. इतकं आमची तर 200 रुपये तर रोज आहे. कसं करा म्हणलं 200 रुपये म्हणते बा. हो तिकडे 200 आहे म्हणजे. बाबा दिवसभराची मजुरी काय 200 रुपये? हो म्हणलं बाबा एका टाइमचा रोज आहे 200. ते काय दिवसभर काम करावं लागते ना आम्हाला 5 वाजेपर्यंत.
मग तेच म्हणतो त्याले, अरे म्हणलं पाहुणे बा कसं आहे आता तुम्ही सांगा, एका 2 वाजेपर्यंतची 200 रुपयाचं दिवसभराची नाही ना. एक तर आता खेड्यावरचं मजूर आहे, त्याला जाणं येणं जरासं अडचणच येते का नाही. पण आता ऑटो असल्याच्यानं तर म्हणलं हे बा 400 रुपये देऊन देजा. 2 टाईम आहे ना, म्हणून म्हणलं 400 देऊन देजा. बाबा 400 पुरत नाही ना आम्हाला कंदीला भाजी, 400 नाही पुरत ना. जाऊ दे आता, कसा गरीब माणूस आहे. झुंबरचे सासरे बा म्हटलं 400 रुपये. तर 400 रुपयानं बोललो मी बायासोबत, तशा नाहीच म्हणते. पण आता जाऊ द्या बा आता. 400 रुपयानं 6 बाय आहेत, 6ची 2400 रुपये ते. आणि आपलं ऑटोवाल्याले ऑटोवाला संघ आहे तर त्याला आपलं 1000 रुपये द्या लागेल ना. तर 2400 आणि 1000 3400 रुपये तयार ठेवजा म्हणलं तुम्ही. ओके मी बी तसा संघच येऊन राहिलो, काही विषय नाही. आता 3,500 तर मजुरी चालली वाटते नाही का. तेवढा बघ होते का काय. बरं ठीक आहे बाबाजी. येऊन राहिलं म्हणलं मजूर आता. ऑटो निघाला इथून. तुम्ही वावरात चालले जा म्हणलं पुढे. बस निघतोच आता. बस न्यायरीची आता भाकर घेतली की चाललो आम्ही बी. हो काही वांधा नाही. तेच म्हणलं. आणि ते पोते किती हे ते सगळं साहित्य तळवं गिळवं बाकी सगळं संघ घ्यायचं म्हणलं. पाणी पावसाचं काही सांगता येत नाही बरं. वातावरण जरासं बरोबर नाही आहे. काही येते काही जाते. तेच म्हणलं. चला ठीक आहे मग पाठवतो तुम्ही यायले. हो द्या पाठवून द्या तुम्ही या. हो काही वांधा नाही या. झालं मग आता बोललो मी आता बरोबर. 400 रुपये रोजानं तुम्हाला 2400 रुपये भेटते. आणि मावली म्हणलं मजूर पोहोचून द्यायचं आपले सगळे आपण. आणि नंतर मग 5 वाजता तू चालला येतो आम्हाला घ्यासाठी. बरोबर ठीक आहे ना मग. चला बसा मग. चला बाय बसा लवकर चला लवकर. झुंबर भाऊ चालत नाही का. नाही ना, ते लाईन पडेल मध्ये त्याच्यावर काम आहे जराशे. एक तर मंडळाचं काम करावं लागते ना. मग काय तिकडे पाहिजे ना, शांतरा भाऊ जाऊ नको म्हणे. जा तुम्ही कंदीला भाजी जा म्हणलं जा. ठीक आहे मग चल येतो मग. बसा म्हणलं मग तुम्ही इथंच आता. हो मी बस आता हे भरणे नेऊन देतो आणि येऊन जातो इकडे. हो काही हरकत नाही. बसा मस्त बसा. आलोच मी. अगं मध्ये मग थोडा लावतो बाबा. जा ना बाबा. 7% वसूल करू राहिलो आम्ही. जा लवकर तुम्ही. या तुम्ही या. नाही तर जरा तोडू लागा, काही हरकत नाही. मी बसतो इथं जरासा. या तुम्ही या. आता बाय आता बसले. आता मुंग तोडायला सुरुवात झाली असं नाही का. आता 1 एकर मुंग आहे म्हणते. आता किती क्विंटल होईल म्हणा सगळ्या का. आता एका एकरात 5-7 क्विंटल तर काही मरत नाही का. आता काय क्विंटल आहे काय माहिती का. आपले 28,000 वसूल झाले किती म्हणलं मग नाही का. नाही तर काय किती जावते किती जाणी. मला ते घनश्यामला फोन करावं नाही का. म्हणजे दलालाला जर फोन केला तर म्हणजे मग कसं 2 दिवसात याचा माल तयार होते. याला म्हणलं लागेल 2 दिवसात लवकर मार्केटला जाऊ दे नाही का. बरं मला फोनच लावून पाहा लागेल म्हणजे मग समजते काय भाव आहे मुंगाची नाही का. ओके. हॅलो कंदील आबाजी बोलतो म्हणलं. ओळखलं का म्हणलं. बाबा तुम्हाला कोण नाही ओळखत हो. मग काय आता पोळ्याच्या घरी आलो नव्हतो का मी. मग काय खाजोडे साहेबासोबत काय म्हणत होते. काही नाही ते आपलं मुंगाचं विचार होतं. आवक सुरू झाली का मुंगाची सध्या. हो चालू आहे ना आवक. पण कमी आले काय. हो जास्त आता लोक लावतच नाही ना मग. तरी समजा येते 10 क्विंटल 20 क्विंटल 30 क्विंटलपर्यंत काही 5 क्विंटल. काहून काय होतं अनाज आहे का तुमचा. नाही आपले नातेवाईकच आहे. त्याच्याकडे पैसे आहेत ते घेणं होते. तर म्हणलं मुंग आता 2 दिवसात पाठवणार आहो. आता बाया आहेत इथं मुंग तोडाले. आता बाया म्हणजे वावरात नाही. अर्धा मग फुली आला काय करायचं असं हो का. बरं द्या ना पाठवून काही हरकत नाही. हो ना पण म्हणलं भावारी काय चालू आहे म्हणलं. म्हणजे कसं मला 28,000 घेणं आहे माणसापासून. तुमच्याजवळ माल आला की पाहिजे म्हणलं देऊ नका त्याला पैसे. तर म्हणलं काय क्विंटल काय म्हणलं सध्या चालू काय भाव काय माल पाहूनच त्याचा 5,000 त्याच्या पुढे 6 6.5 7पर्यंत चालला. माल पाहूनच तिथे साधारण पकडून घ्या ना. 6,000पर्यंत पकडून घ्या. असं हो का. जाऊ दे तिकडे 5 नाही गेला तरी समजा आता 7 जर क्विंटल झाला तरी 7 35 होऊन जाते आपलं ॲडजस्टमेंट नाही का. बरं ठीक आहे ना. तर मला 2-3 दिवसात देतो म्हणलं पाठवून. मी नाव गाव सांगतो तुम्हाला द्यायचं. फक्त त्याला पैसे देऊ नका म्हणलं मी आल्याशिवाय. तेच म्हणलं मला फक्त 1 मिस कॉल तरी मारता की बा आलेला आहे म्हणून. नाही तर लोक कसे आणते तर इकून चालले जाते. मग मी आता एवढं मजूर सांगितलं सगळं आता पैसे वसूल करायसाठी. म्हणून म्हणलं जरा टच करता मला 2 दिवसांनी पाठवतो. हो सांगतो काही हरकत नाही. हो ठीक आहे मग ठेवा मग. जमला आता नाही का. म्हणजे आपले पैसे वसूल होते 5-6 क्विंटल तर होणेच आहे नाही का. चला आता जरा पाहून यावं कसं काय मुंगाचं नाही का. कशी काय पोझिशन तर नाही का. चला मग. म्हणलं तुम्ही वावरात आलता का नाही म्हणलं. काही वावरात येऊन तर पाहत असतं बाबा. हे मुंगाचे शेंगा काय कशा तोडा म्हणलं. सगळे फुले आले त्याचे दाणे कोंब आले त्याले. सर पाण्यानं पाबरे सगळं. पाबरे हे काय झालं आल्याचा. कोणती शेंग तरी तोडायला पुरते काय. काय झालं बाबा काय झालं म्हणलं. काय तर कळलं काय झालं. बाय आता काय म्हणते मुंग ते चांगला नाही नसा आहे तसं आहे काय तोडत नाही म्हणते आम्ही असं म्हणून राहिलं बाबा. काय झालं म्हणलं. तोडा शेंगा तुम्ही. तोडा तुम्हाला काय अडचण आहे. रोजाची मतलब तुम्हाला तुम्ही तोडा ना. काय बाबा काकाजी कामी नाही राहिला ना मुंग आता हे तोडलं तरी जाते का. सगळे शेंगाचे दाणे गळून राहिले इथले. आतापर्यंत तुम्ही कुठे गेले होते बाबा. म्हणलं हे सगळे शेंगा म्हणलं आता वाया गेले नाही. मग कोंब फुटले दाणे यायच्या. मग काय आता काय सांगत राहिलं तुम्ही आले ना का वावरात. काय म्हणता हो ना का. आम्ही आता 8 दिवस झाले पाण्याच्या येता नाहीये असं म्हटलं. आहे का चांगला. आई म्हणलं बा काकाजी काही तोडू नका मग. हे सगळं म्हणलं फुले आला उपटून फेकायला पुरते. वावर मोकळे करा काही अर्थ नाही येते. आमचे हे पाय म्हणलं गटाळ चालले यायच्या. म्हणा का बाबा तोडू म्हणलं काही बाप करू नका तोडू नका. गेला मग नाही वाया हे नाही जमन नाही. हो पारा जसा निघन तसा. सगळा गेला सारखाच आहे का.
बाबा आता आमचे पैसे काय देतील हो ना मग काय आता काहीच नाही राहिलं हे इतके दिवस पाणी लगातार चालू आहे त्याच्याने सर मुंगा तुमचा सरा धिंगाणा झाला म्हणलं हा थोडा थोडा तोडा लागत होता ना जरासा तोडला आम्ही 2 पोते पहिले हो, पण ते सध्या मग पाणी चालू झालं आम्ही म्हणलं बा नंतर तोडू हो, तर ते मग राहायला तर राहूनच गेला, ते पाण्याच्यानं अटकलं काम तिथंच. मग आता म्हणलं आता असं बा चांगला. हे बा काकाजी काही कामी नाही आता हे म्हणलं काही अर्थ नाही आपल्या तोड्यात नाही आम्ही तेच तर म्हणलं तुम्ही यायला पाहिजे होतं पाहायला पाहिजे होतं आम्हाला आता फालतू तुम्ही बोलावलं हा आता ऑटोचं भाडं आमच्या मजुऱ्या किती वाढ झाला आता आम्ही नाही आलो ना 2-4 दिवस 8 दिवस झाले पाण्याच्यानं असं झालं ना तेव्हा ती आले दादा कंदीला आबाजी आले बाबा या म्हणलं आबाजी इकडे या, इकडे या. एक शेंग नाही तोडली बायनाचं. अरे काऊन म्हणलं काय झालं काय म्हणलं हा काय आवाज दिला बा हा अजून काही सुरुवातही नाही वाटते. अरे बाबा काय सुरुवात करता आबाजी पाना मुंग कसं आहे तर सळला म्हटलं मुंग शेंगा आहे बा वरच्या वर दाणे कोंब येऊन राहिले त्याले हो काही कामी नाही राहिलं म्हणले फुली आला सगळा बापरे म्हणजे शेंग कामाची नाही राहिले गरीब हो राजा हे तर सर कायच पडलं बा. अरे रे 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 सर पाणी दिसते गटार कसं हो अरे पाहुणे बा काय राजा हा म्हणलं हे आता कसं म्हणलं हे हा काय पैसे कसे देसान म्हणलं आता. तेच म्हणतो तुम्हाला आबूजी, तुमचा फोन आला हो, आता तुम्हाला काय सांगू बा मी हा हो, सगळा मूग पाण्यानं वाया गेला म्हटलं काय करावं आता सांगा बा. हा चालू पाणी आणि मग आता कसा लटकला हा सांगा बा तुम्ही. आता माया काही दोष आहे का याच्यात नाही. तुम्हाला म्हणलं असतं फोनवर असं असं झालं बा तुम्ही मावरच गरम झाली असती म्हणून म्हणलं बा पहा तुम्ही काय आहे काय नाही परिस्थिती हो. म्हणलं आता अशी अशी परिस्थिती आहे बा हो, तर आता याच्या पडेल मी काही करू शकत नाही सध्या, काही माझ्याजवळ पैसे नाही. आता सोयाबीनवर मी पैसे देईन बा हो, काहून की आता याच्यात काही माझं बजेट बसत नाही. आता हे तुम्ही पाहिलं बा. अरे पण राजा सांगायचं ना मग असं असतं तर असं आम्ही काय लावत असतं राजा आम्हाला वाटलं आहे का बा अरे मग असं जर झालं तर आम्ही आता हे फालतू जण पडला नाही का मजुराचा बी ऑटोचा बी ना. पण आता तुम्हीच सांगा ना येले मी काय करू आता. निसर्गाच्या पुढे कोणा चालते का पहा बा आता शेवटी हो. तर बा मी काय म्हणतो काळजी काही करू नका, तुम्हाला मी सोयाबीनवर देतो. सोयाबीन चांगलं आहे आपलं असं काही नाही बा हो. आता हे काय मजुरी असेल तर हे पाहून घेऊ आपण, त्याच्यातच लावून द्या तुम्ही हो. आपल्याजवळ तर काही पैसे नाही बा सध्या. ते बाबा ती त्याच्यातच लावून म्हणते का झालं आता कल्याणासाठी माय नाही का हो, झालं मला बी बहुतेक मला ते झोई घेऊन निघाच लागते वाटते. अरे बा काय माणसा राजा असे म्या नाही पाहिलं राजा काय आधी सांगत जाणार राजा हो. किती आपत आली मला आता 3.5 मला जाता म्हणता सध्याची द्या कमाल आहे बा तुमची हो. बरोबर आहे चला म्हणलं हो. आता ते माऊली पुढे गेला नसन त्याला फोन लावून द्या लागन बा वापस ये म्हणलं लागन हो. ठीक आहे फक्त म्हणलं सोयाबीनवर दे जा म्हणलं भाऊ आता नाही तर तेही बी मग अजून काही ना काही तिसरा पाय काढतात. नाही बा देतो सोयाबीनवर देतो, नाही तर आहे ना आपलं बाकीचं आहे बा. तुमचे पैसे नाही डुबत मी काही हो तिकडे हो. चला आता चला घराकडे चला म्हणलं बाय हो. मी फोन लावतो त्या माऊलीने हो बोलावून घेतो घ्या आपल्या थैला गिल्या घ्या ते खंदाळ्या सोडून द्या आणि चला घराकडे नसते आपत आहे राजा मोठं कठीण काम आहे.